श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. श्री गजानन महाराज प्रकट दिन दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्राच्या अस्त होण्याच्या अवस्थेत 7व्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी रविवारी म्हणजे दिनांक 3 मार्च 2024 रोजी गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. यंदा श्री संत गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन आहे. प्रकट दिनाच्या दिवशी शेगावमध्ये हजारो भाविक प्रार्थना करण्यासाठी आणि गजानन महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात. पूजा, दान, सत्संग, प्रार्थना आणि अन्नदान हे उत्सवाचे भाग आहेत. श्री गजानन महाराजांना दत्तगुरू आणि श्री गणेशाचे अवतार मानले जाते. त्याचबरोबर शिर्डीचे साईबाबा आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचा अवतारही मानला जातो. मानवतेला सदाचार संपन्न करून महाराजांनी आपला अवतार 8 सप्टेंबर 1910ला समाधी घेऊन संपवला. आणि उद्या आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन आणि म्हणूनच आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये फक्त हे 2 शब्द बोलायचे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं जेवढे पण दारिद्र्य ते नष्ट होऊन आपल्यावर गजानन महाराजांची अखंड कृपा ही होणार आहे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने उद्याच्या दिवशी गजानन महाराजांची करायची. त्याबद्दल खूपच महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. माघ वद्य सप्तमी म्हणजेच 1878 रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले आणि हा दिवस गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. फराड प्रांतात खामगाव तालुक्यात शेगाव नावाचे गाव आहे. त्या दिवशी शेगावात पातुरकरांच्या घरी मुलाच्या ऋतुशांती होती. घरात जेवणाची पंक्ती उठत होत्या. उष्ट्या पत्रावली उकिरड्यावर टाकल्या जात होत्या. दुपारची वेळ होती. अचानक एक तेजस्वी तरुण तेथे अवतरले. पत्रावलीतील अन्न पदार्थ खाऊ लागले. त्यांच्या अंगावर वस्त्र देखील नव्हते. त्यांच्याजवळ पाणी पिण्यासाठी एक तंबू आणि मातीची चिलीम होती. चेहऱ्यावर समाधान, शांती होती. ते कुठल्या तरी तंद्रीत होते. त्याच वेळी रस्त्याने बंकटलाल अगरवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी जात होते. त्यांचे लक्ष त्या तरुणाकडे गेले. त्याला बघून हा कोण विक्षिप्त असावा असे म्हटले, पण त्या तरुणाच्या मुद्रा बघून हा कोणीतरी साधू पुरुष असावा असे वाटले. कदाचित ह्याला भूक लागली असणार असे बंकटलालला वाटले. त्यांनी पातुरकरांकडून पंचपक्वान्नांनी भरलेले ताट आणून त्या तरुणांसमोर आणून ठेवले. त्याला खाण्यास आग्रह केला. त्या तरुणाने सर्व पक्वान एकत्र करून खाल्ली. नंतर जनावरांसाठी भरून ठेवलेल्या पाणी पिऊ लागले. हे बघून दामोदर पंत कुलकर्णी म्हणाले, ते पाणी घाण आहे, ते पिऊ नका. यावर तरुणाने उत्तर दिले, घाण व स्वच्छ पाणी दोन्ही सारखेच. उष्टे, खरकटे व पंचपक्वानांनी भरलेलं ताट तेही एकच. सर्व सृष्टीत परमेश्वर आहे. घाण पाणी म्हणजे परमेश्वर, स्वच्छ पाणी म्हणजे परमेश्वर आणि पिणाराही त्याहून वेगळा नाही म्हणजे तोही परमेश्वर. हे ऐकताच बंकटलालची खात्री पटली की हे कोणी विरागी साधू पुरुष आहेत. ते दोघं त्या तरुणाचे पाय धरण्यास धावले तोवर ते अदृश्य झाले. हे साधू पुरुष दुसरे कोणी नसून साक्षात गजानन महाराज होते. ते त्या दिवशी शेगावात अवतरले. तो दिवस शके 1800 मधील माघ वद्य सप्तमी होती. तर ही तर तुम्हाला मी अगदी थोडक्यामध्ये गजानन महाराजांच्या प्रकट दिनाची माहिती सांगितली. आता जे शब्द आपल्याला आपल्या घरामध्ये बोलायचे त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगते. श्री गजानन महाराजांना दत्तगुरू आणि श्री गणेशाचे अवतार मानले जाते. त्याचबरोबर शिर्डीचे साईबाबा आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचेही अवतार मानले जातात.
आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे, स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि आपल्याला आपल्या स्वामींची पूजा करायची. जर तुमच्याकडे गजानन महाराजांचा फोटो असेल तर उद्याच्या दिवशी आवर्जून त्यांची आपल्याला पूजा करायची आहे. त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. त्यांच्यासमोर जे आहे आपल्याला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि धूप दीप अगरबत्ती दाखवायची. आणि जेवढं जास्त आपल्याला नामस्मरण करता येईल गजानन महाराजांचं तेवढं नामस्मरण करायचं. आणि जे 2 शब्द आपल्याला आपल्या घरामध्ये बोलायचे ते म्हणजे जे गजानन महाराजांचे अतिशय प्रिय असे शब्द आहेत जे कायम त्यांच्या तोंडामध्ये असायचे ते म्हणजे गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. तुम्हाला जेवढं जास्त ह्या मंत्राचा जप करता येईल तेवढं जास्त तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये ह्या मंत्राचा जप हा करायचा आहे. आता जर तुमच्याकडे गजानन महाराजांची मूर्ती फोटो काही नसेल तर मग काय करायचं, तर तुमच्या देवघरामध्ये दत्तगुरूंचा फोटो असेल तर तुम्ही त्यांची पूजा करू शकता. जर तुमच्याकडे शिर्डीच्या साईबाबांचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्याची पूजा करू शकतात. नाहीतर आपण स्वामी भक्त, आपण स्वामी सेवेकरी, आपल्या प्रत्येकाच्या घरी स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा असणारच आहे. तर स्वामींची सुद्धा उद्याच्या दिवशी तुम्ही जर पूजा केली तरीसुद्धा तुमची पूजा गजानन महाराजांपर्यंत नक्कीच पोचणारही आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा मानली जाते. तुम्ही करून तर बघा. गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व दारिद्र्य, सर्व संकट, सर्व विघ्न नष्ट होऊन तुमची, तुमच्या घराची, तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणगण गणात बोते.